मी पवार माधवी. आज आहे ना, मी गवारची भाजीची चटणी करून दाखवणार आहे तुम्हाला आणि सुरणची भाजी. आज आपण 2 पदार्थ करणार आहोत. तर माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी काय काय साहित्य घेतलेले दाखवते. मी गवार उकडवून घेतले, तिला असून फोडणीला घालायचे. गवार उकडवून घेतले, तिला मी तेलामध्ये चांगली परतून घेते. कढई गरम करायला ठेवलेली आहे. हे बघा, त्याच्यामध्ये मी तेल टाकते. त्याच्यामध्ये आपण टाकू गवार परतून घेण्यासाठी. आधी एकच कढईमध्ये करायचं म्हणून म्हटलं अगोदर चटणी करून घेऊया. मी उकडवून घेते, त्याचं तुरट पाणी असतं ना ते काढून घेतलंय आणि आपण तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे. गॅस फास्ट करते. छान अशी परतून घेऊ, लाल कलर होईपर्यंत. हे बघा, त्याचा कलर चेंज होत चाललाय, तर आपण त्याच्यामध्ये थोडं मिरची टाकूया. हे बघा, हे एवढे सारे मी मिरची टाकते. ते भाजून घेऊया थोडं. आणि एक बाजूला ठेवून त्याच्यामध्ये आपण लसूण आणि शेंगदाणे आणि सफेद तीळ परतायला बाजूला ठेवायचं. तो सगळे एक साईडलाही भाजून घेऊया. लसूण थोडी जास्त टाकली ना की चवीला छान येतं. आता आपण एकत्र करून सगळं भाजून घेऊया. हे खलबत्त्यात किंवा चटणी मिक्सरमध्ये लावून घेऊ शकतो, पण मी तर मिक्सरमध्येच घेणार आहे, कारण की खलबत्ता आमचा खूप छोटा आहे, त्याच्यामध्ये मावणार नाही. त्याच्यात मी आलं लसूण केले, आलं लसूणची पेस्ट केली. हे बघा, छान भाजून झालं आहे. तर आपण त्याच्यामध्ये टाकणार कोथिंबीर धुवून घेतले, चिरून घेतले. थोडा कलर चेंज झाला, तोडून घेतले. त्याच्यामध्ये अजून थोडा वेळ ठेवूया, नंतर काढू. बघा, मस्त परतून झालं आहे छान. आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. थंड झालं की मिक्सरला लावूया. सुगंध खूप भारी येते. सुगंध भारी येते कारण काय, त्याच्यामध्ये तीळ टाकलेत ना, त्याच्यामुळे खूप छान लागते. त्या प्लेटमध्ये मी काढून घेते. कढई थंड झाली की थोडं काढून घेऊ आपण. शेवटीला जिरं टाकायचं होतं, तर मी गरम कढईमध्ये जिरं टाकले चटणीमध्ये. हे बघा, कढई गरम आहे तर भाजून मी गेलं, नाहीतर मग परततो ना, परतल्यावर कडू लागतं थोडं, त्याची चव नाही राहत. असं कच्चा टाकण्यापेक्षा मी म्हटलं थोडं भाजून घेऊया. हे काढून घेऊया सगळं. मी परत हीच कढई ठेवले, गॅस लावलाय, त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि आपण भाजी बनवूया. चांगले 2 पोळी तेल टाकले मी. गरम होते. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत अगोदर. जिरं मोहरी टाकल्याच्या नंतर बाकीचं कांदा टोमॅटो टाकणार आहे. तेल गरम झालं आहे. अगोदर टाकून आपण मोहरी, थोडीशी तडतडली की टाकू आपण जिरं. त्याच्यामध्ये मी टाकते उडदाची डाळ. त्याच्याने काही सुगंध खूप छान येतो.
बटाट्याच्या भाजीसाठी. आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत जिरं, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, चॉपर केलेला कांदा टाकायचा. चांगला आपण परतून घेऊया. कांदा चांगला लाल होईपर्यंत. पण या कांद्यामध्येच मीठ टाकणार आहे. उकडते मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. चवीप्रमाणे अगोदरच मीठ टाकून घेऊया. सगळ्या मसाल्यावर लागेल तो. परतून पण घेऊया कांदा चांगला. हे झालं आहे आपलं. याच्यामध्ये मी मसाले टाकले. मिरची नाही टाकणार आहे, लाल मसाल्यावरतीच करणार आहे. आणि अगदी थोडं थोडं टाकणार आहे. हे जिरं आणि धने मिक्स आहे. आणि घरगुती लाल मसाला आपला काश्मीरी लाल मसाला थोडंसं टाकते. थोडंसं त्याच्यामध्ये मी हळद टाकते. सगळं पण मिक्स करून घेऊया. हे झालं. ह्याच्यामध्ये आपण हे सुरण उकडलेले आहेत ते टाकूया. बटाट्यासारखे कापं करून घेतले त्याचे मी. मीठ टाकलेलं आहे अगोदर. घालून घेऊया. त्याच्यावरून टाकू कोथिंबीर आणि थोडं झाकण ठेवूया वाफ घेण्यासाठी. झाकण ठेवूया. थोडं मिडियम करूया, स्लो करूया असं. हे बघा झाकण काढते. भाजी खूप छान झाली. तुम्ही मिरचीवरती पण करू शकता, पण थोडं तिखटपणा हवा आहे म्हणून मी लाल मसाला टाकला. आणि वाफेवरची भाजी केली सुरणाची, उकड बटाट्यासारखी. शिजलेलाच आहे, तरी पण थोडा मोठा मोठा आपण ठेवलं की कच्चा राहतो, म्हणून असा वाफून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये तो शिजून जाईल. ह्याच्यामध्ये आपण सगळं मीठ वगैरे टाकलेलं आहे. बाजूला ठेवूया. आपली भाजी झाली आहे. आपण आहे ना चटणी पण झाली मस्त. हे चटणी चांगली मिक्सरला लावून आणले. तर आपण तिला थोडंसं फोडणी देणार आहे. थोडंसं अगदी तेल टाकून पुसून घे. अगदी थोडंसं तेल टाकणार आहे, कारण त्याच्यामध्ये चांगलं भाजण्यासाठी तेल होतं म्हणून. फोडणीला पण मोहरी टाकणार आहे थोडीशी. जिरा आपण त्याच्यामध्ये भाजून टाकलं होतं. आणि उडदाची डाळ. आणि अगदी थोडंसं कढीपत्ता. त्याची आपण त्याला फोडणी देणार आहे. हे तडतडून घेऊ द्या. गॅस बंद करते. कढीपत्ता टाक. त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊ. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. अगदी थोडंसं. आणि हलवून घेणार आहे. आणि ते शिजले, चांगली परतून निघाले. पुन्हा फोडणी दिली मी.
मस्त सुगंध येतो आहे. सफेद तीळ आहेत ना त्याच्यामध्ये, अजून छान लागतं. माझा सुगंध खूप चांगला येतो, मला ते आवडलं. खाते वेळेत अजून गोड लागणार आहे. गवारीची चटणी झाली, सोल्याची भाजी पण झाली आपली. दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान आहे. खाऊन बघा. भाकरीसोबत पण चटणी खायला बरी आहे. म्हणजे भाजी तोंडी लावायला काही वेगळं नको आहे. आपली गवारीची भाजी काही सहज जास्त कोण खात नाही ना, मग ते ह्या पद्धतीमध्ये केलं तरी पण मस्त आहे. चटणी म्हणून तोंडी लावायला चांगलं आहे. आणि सुरणची भाजी मी वेगळ्या पद्धतीत केले, तेही करा. मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्या माणसांच्या ऑफिससाठी तुम्ही देऊ शकता. असं भाज्या अशी चटणी करून देऊ शकता. खूप छान आहे. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय.